विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 7वी इंग्रजीमधील 3.3 न्यूज ॲनालिसिस यावर आधारित सराव प्रश्न व इंग्रजी इंग्लिश वर्कशॉप आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. या पाठामध्ये आपल्याला 4 प्रकारच्या बातम्या दिलेल्या आहेत आणि प्रत्येक बातमीच्या खाली आपल्याला त्यावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. त्यांची योग्य उत्तर आपण आज पाहणार आहोत. यातील जी प्रथम बातमी आहे 1 क्रमांकाची ती आहे क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल्स. म्हणजे एक्झामिनेशन हॉल्समध्ये परीक्षागृहामध्ये बंद शूज घालून किंवा पायामध्ये शूज घालून जाण्याला प्रतिबंध करण्यात आलेला आहे, परवानगी नाकारण्यात आलेली आहे, अशा स्वरूपाची ही बातमी आहे. आपण बऱ्याचदा ऐकत असतो की एक्झामिनेशन हॉल्समध्ये मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी कॉपी केली जाते. तर ही कॉपी रोखता यावी यासाठी हे पाऊल उचललेलं आहे आणि अशा स्वरूपाची बातमी न्यूजपेपरमध्ये आलेली आहे की शूज घालून परीक्षा हॉलमध्ये जाण्यास बंदी आहे. आता या संदर्भातील काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत बातमीनंतर, ते पाहूया. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द मीनिंग ऑफ इश्यूड, कॅन्डिडेट्स अँड इन्व्हिजिलेटर्स. या ठिकाणी 3 शब्द आहेत. इश्यूड, सेकंड आहे कॅन्डिडेट्स आणि थर्ड आहे इन्व्हिजिलेटर्स. या तिघांचे अर्थ आपल्याला विचारलेले आहे. तर यापैकी इश्यूड याचा अर्थ आहे टू प्रिंट अँड सप्लाय समथिंग. एखादी गोष्ट जेव्हा छापून ती सगळीकडे प्रसिद्ध केली जाते तेव्हा त्याला आपण इश्यूड असं म्हणतो. हा या शब्दाचा अर्थ आहे. दुसरा आहे कॅन्डिडेट्स. कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवार, परंतु आता इथे परीक्षेच्या संदर्भाने असल्यामुळे अ पर्सन हु इज टेकिंग अन एक्झामिनेशन. एखादा व्यक्ती जो परीक्षा देणार आहे त्याला इथे कॅन्डिडेट असं संबोधलेलं आहे. आणि तिसरा शब्द आहे इन्व्हिजिलेटर्स. याचा अर्थ होतो सुपरवायझर. म्हणजे परीक्षा चालू असताना जे शिक्षक किंवा जी व्यक्ती समोर उभे राहून संपूर्ण परीक्षेवर नियंत्रण ठेवते, सर्व परीक्षार्थींवर लक्ष ठेवते, तिला आपण इन्व्हिजिलेटर्स आणि सुपरवायझर असं म्हणत असतो. तेव्हा या 3 शब्दांचा अर्थ परीक्षेच्या संदर्भाने आपण इथे दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. हु इज कंडक्टिंग द टेस्ट. ही परीक्षा कोणी आयोजित केली आहे? कंडक्टिंग म्हणजे आयोजित केलेली आहे. तर ही परीक्षा शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी इज कंडक्टिंग द टेस्ट. तर शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी नावाची एक संस्था आहे आणि या संस्थेने ही परीक्षा आयोजित केलेली आहे. आपण जर न्यूज बारकाईने वाचली तर आपल्याला हे नाव तिथे सहजपणे मिळेल. तिसरा प्रश्न आहे डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 or 5. 4-5 जणांच्या गटामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे व्हाय इज क्लोज्ड फुटवेअर, शूज, सॉक्स नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. शूज किंवा सॉक्स यासारखे जे बंदिस्त फुटवेअर असतात, पादत्राणे असतात, यांना परीक्षा कक्षामध्ये आणण्यासाठी बंदी का केलेली असावी असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. परीक्षेच्या कक्षात बंद पादत्राणे वापरण्यास का परवानगी नाही, अशा तऱ्हेचा हा प्रश्न आहे. तर इथे आपल्याला चर्चा करायची आहे मित्रांबरोबर. ही चर्चा करत असताना आपण कोणते पॉइंट्स घेऊ शकतो? फॉर प्रिव्हेंटिंग कॉपी, हायडिंग नोट्स अँड अदर मटेरियल फॉर युझिंग इन आन्सर शीट्स. तर आपल्याला कॉपीची रोकथाम करायची आहे. त्याचप्रमाणे काही नोट्स शूजमध्ये वगैरे मुलं लपवून आणतात, हेही आपल्याला थांबवायचं आहे. आणि इतर काही मटेरियल सुद्धा लपवून आणलं जाऊ शकतं. हे थांबवण्यासाठी परीक्षेच्या कक्षामध्ये बंद पादत्राणे वापरण्यास बंदी केलेली आहे, परवानगी दिलेली नाही. अशा तऱ्हेच्या मुद्द्यावर आपण इथे चर्चा करू शकतो. पुढचा विषय आहे व्हाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल. संस्थेने परीक्षा कक्षामध्ये इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास का मनाई केलेली आहे? आपल्याला आता ठाऊक आहे की अनेकशा इलेक्ट्रॉनिक साधनांमध्ये मोठ्या प्रमाणावर माहिती साठवली जाऊ शकते. त्यामुळे जर इलेक्ट्रॉनिक साधने वापरता यायला लागली तर परीक्षेच्या ठिकाणी बरीचशी कॉपी केली जाऊ शकते. खूप सारी माहिती त्या इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्समध्ये विद्यार्थी सोबत घेऊन येऊ शकतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉपी होऊ शकते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स ही आपल्या परीक्षा हॉल्समध्ये वापरण्यास परवानगी दिलेली नसते. तर याविषयी चर्चा करत असताना आपण कोणते पॉइंट्स विचारात घेऊ शकतो? तर सम कॅन्डिडेट्स टेक डिसएडव्हान्टेज ऑफ कीपिंग इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. काही उमेदवार इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जर सोबत ठेवले तर त्याचा नक्कीच गैरफायदा घेतील. कम्युनिकेट आउटसाइडर्स, ते त्याद्वारे बाहेर बसलेल्या कोणाशीही कम्युनिकेट करून त्यांच्याकडून उत्तरं मिळवू शकतात.
फीड आन्सर्स इन द गॅझेट फॉर कॉपिंग. आणि या गॅझेटमध्ये सुरुवातीलाच काही उत्तरं ते भरून आणू शकतात आणि त्याची कॉपी होऊ शकते. तर या सर्व मुद्द्यांना धरून आपण या विषयावर चर्चा करू शकतो. पुढील प्रश्न पाहूया. पुढे सी आहे, व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी. कॉपीला प्रतिबंध करण्याकरता इतर कोणते उपाय करता येऊ शकतील. बातमीमध्ये जे उपाय दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त आपल्याला काय करता येईल, तर याविषयी आपल्याला काही पॉइंट्स घेता येतील. स्ट्रिक्ट सुपरविजन म्हणजे अतिशय कठोर असं निरीक्षण आपण विद्यार्थ्यांचं करायला हवं. सीसीटीव्ही कॅमेराज इन ईच क्लास हॉल. ज्या हॉलमध्ये किंवा ज्या वर्गामध्ये परीक्षा होत आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराज आपण बसवू शकतो. सर्चिंग क्लोथ्स, कंपॉस बॉक्सेस म्हणजे आपले जे विद्यार्थ्यांचे कपडे आहेत त्यांचे कंपॉस बॉक्सेस आहेत याचा शोध घ्यायला हवा. त्यानंतर स्ट्रिंजंट ॲक्शन टू बी टेकन अगेन्स्ट द कॅन्डिडेट फाउंड कॉपिंग टू द एक्सटेंट ऑफ कम्प्लीट बॅन. आपल्याला जर काही विद्यार्थी कॉपी करताना आढळले तर त्यांच्या विरुद्ध आपल्याला कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांना परीक्षेतून पूर्णपणे बाद करण्यात यावं. अशा तऱ्हेची जर कारवाई केली तर पुढे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडीशी वॉर्निंग मिळेल आणि त्यामुळे ते नक्कीच कॉपीचं प्रमाण कमी होईल. अशा तऱ्हेचे वेगवेगळे अनेक उपाय आपण कॉपी रोखण्यासाठी करू शकतो, कॉपीला प्रतिबंध करण्यासाठी करू शकतो. या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला इथे चर्चा करता येईल. चौथा प्रश्न पाहूया. व्हाय इज द न्यूज पब्लिश्ड इन न्यूजपेपर. ही जी बातमी आहे ती वर्तमानपत्रात का प्रसिद्ध केली आहे. याचं उत्तर आहे, द न्यूज इज पब्लिश्ड इन द न्यूजपेपर ॲज अ वॉर्निंग टू ऑल कन्सर्न्ड. ही जी बातमी आहे ही पब्लिश करण्याचं कारण आहे की परीक्षेशी संबंधित जे लोक आहेत की त्यांना एक वॉर्निंग मिळावी, त्यांना सूचना मिळावी की आता आपल्याला बंद शूज, पॅक असलेले शूज, सॉक्स अशी पादत्राणे घालून परीक्षा हॉलमध्ये जाता येणार नाही. ही वॉर्निंग मिळण्यासाठी ही पब्लिश केलेली आहे. त्याचप्रमाणे ऑल्सो टू स्प्रेड अवेअरनेस अमंग पॅरेंट्स, स्टुडंट्स अँड द स्कूल मॅनेजमेंट अँड टू प्रिव्हेंट कॉपिंग केसेस. त्याचबरोबर पालक, सर्व विद्यार्थी आणि शाळेचे सर्व घटक जे आहेत त्या सर्वांनाच याविषयी माहिती व्हावी आणि त्यातून कॉपीला आळा बसावा यासाठी सुद्धा ही बातमी न्यूजपेपरमध्ये पब्लिश करण्यात आलेली आहे असं आपण इथे उत्तर लिहिलेलं आहे. इथे पहिल्या बातमीवर आधारित असलेले 4 प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण पाहिली. आता दुसरी बातमी आहे, ऋतिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग. ऋतिका नावाची एक हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे आणि ती ऍक्टिंग करण्यापासून थोडासा ब्रेक घेणार आहे अशा तऱ्हेची ही बातमी आहे. मनोरंजन विश्वामधल्या बातम्या असतात त्यापैकी ही बातमी आहे. या बातमीवर आधारित असलेले काही प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, गेस द मीनिंग ऑफ. या ठिकाणी आपल्याला पुढे काही शब्द दिले आहेत आणि त्यांचे काय अर्थ असतील याचा आपल्याला गेस करायचा आहे, अंदाज करायचा आहे. तर पहिला शब्दसमूह आहे मोस्ट हायली पेड. हे न्यूजमध्ये आलेले शब्द आहेत. मोस्ट हायली पेड या ठिकाणी आपल्याला नावावरून असं कळतंय की द ऍक्टर ऍक्ट्रेस हू गेट्स द हायेस्ट अमाऊंट ऑफ फॉर ऍक्टिंग इन एव्हरी फिल्म. असं ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस की ज्यांना सर्वात जास्त रक्कम ऍक्टिंगसाठी मिळते प्रत्येक चित्रपटासाठी त्याला मोस्ट हायली पेड ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस असं आपण म्हणतो. मोस्ट हायली पेड म्हणजे सर्वात जास्त मोबदला घेणारे. पुढे रिव्हील्ड, मेड समथिंग नोन टू समबडी. एखादी गोष्ट जेव्हा आपण सर्वांना सांगतो, एखादी गोष्ट गुप्त असते, फक्त आपल्याला ठाऊक आहे, परंतु जेव्हा ते आपण सर्वांपुढे ती गोष्ट सांगतो तेव्हा त्याला रिव्हील असं म्हणतात. तर या रिव्हीलचा अर्थ आहे मेड समथिंग नोन टू समबडी. इथे रिव्हील क्रियापद आहे, त्याचा हा भूतकाळ आहे रिव्हील्ड. तर याचा अर्थ आहे सर्वांसमोर एखादी गोष्ट ओपन करणे, सर्वांसमोर सांगणे. साइन फिल्म्स, टू साइन अ लीगल अग्रीमेंट विथ द प्रोड्युसर फॉर ऍक्टिंग इन द फिल्म. आता चित्रपट एखादा जेव्हा स्वीकारला जातो एखाद्या अभिनेत्याद्वारे तेव्हा तो स्वीकारल्यानंतर तिथे एक करार होत असतो आणि त्या करारावर सही केली जाते त्या अभिनेत्याद्वारे. आणि जेव्हा तो त्या करारावर सही करतो तेव्हा ऑफिशियली तो पिक्चर किंवा तो चित्रपट त्याने स्वीकारला असं होतं. तर इथे साइन फिल्मचा अर्थ तोच आहे की टू साइन अ लीगल अग्रीमेंट विथ द प्रोड्युसर फॉर ऍक्टिंग इन द फिल्म. चित्रपटामध्ये काम करण्यासाठी चित्रपटाचा जो निर्माता आहे त्याच्याबरोबर एक करार केलेला असतो, कायदेशीर कागदपत्र असतात, त्याच्यावर सही करून तो चित्रपट स्वीकारणे म्हणजेच साइन फिल्म्स असा त्याचा अर्थ आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट वर्ड्स आर युज्ड फॉर द फॉलोइंग इन द न्यूज आयटम. पुढे काही बाबी दिल्या आहेत त्यासाठी
न्यूज आयटममध्ये म्हणजे दिलेल्या बातमीमध्ये कोणते शब्द वापरले आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. पाहूया. पहिला आहे फिल्म इंडस्ट्री, म्हणजे चित्रपट उद्योग जो आहे त्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे तर बॉलिवूड. आपल्याला ठाऊक आहे की हिंदी चित्रपट उद्योगाला बॉलिवूड असंही म्हटलं जातं, त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीसाठी बातमीमध्ये बॉलिवूड हा शब्द वापरला गेलेला आहे. समथिंग ऑन व्हिच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंट, अशी एखादी गोष्ट चित्रपटाविषयी की त्याच्यावर खूप सारा पैसा खर्च केलेला असतो. तर असा जो चित्रपट असतो की जो तयार करताना खूप मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च केलेले असतात, अशा चित्रपटाला बिग बजेट मूव्ही असं म्हणतात. आणि बिग बजेट मूव्ही हा आपल्या न्यूजमध्ये आलेला शब्द समूह आहे, त्याचा अर्थ आहे समथिंग ऑन व्हिच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंट. पुढे तिसरा प्रश्न आहे, गेस व्हाय अँट इज अ बिग बजेट मूव्ही. आता चित्रपट अँट याचा उल्लेख न्यूजमध्ये आलेला आहे, त्या संदर्भाने हा प्रश्न आहे. अँट हा चित्रपट मोठ्या खर्चाचा आहे का आहे असे तुम्हाला वाटते? तर साधारणतः मोठ्या खर्चाचा चित्रपट असण्याचं कारण हेच असतं की त्याच्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असे लोकप्रिय कलाकार असतात. त्याचप्रमाणे त्याचं जे शूटिंग असतं ते परदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी केलेलं असतं आणि या सगळ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होतो आणि तो चित्रपट मोठ्या बजेटचा होतो. तर हेच आपल्याला उत्तरामध्ये मांडावं लागेल. कास्ट ऑफ अ मूव्ही, कास्ट म्हणजे त्याच्यामध्ये काम करणारे सर्व कलाकार. कास्ट ऑफ द मूव्ही मस्ट बी व्हेरी फेमस स्टार्स. तर या चित्रपटामध्ये काम करणारे सर्व कलाकार हे अतिशय प्रसिद्ध कलाकार असतील. देअर फीज मस्ट बी व्हेरी हाय, त्यांची जी फी असते काम करण्याचा मोबदला तो खूप जास्त असेल. त्याचप्रमाणे एक्सपेन्सेस ऑन टेक्नॉलॉजी फ्रॉम फॉरेन कंट्रीज अँड अट्रॅक्टिव्ह फॉब्युलस लोकेशन्स मस्ट हॅव कॉस्ट द प्रोड्युसर हेवीली. त्याचप्रमाणे जो खर्च आहे, टेक्नॉलॉजी वापरली जाणारी जी असते चित्रपटामध्ये, वेगवेगळे इफेक्ट्स वापरले जातात, या सर्वावरचा खर्च, त्याचप्रमाणे परदेशामधील चित्रीकरण वेगवेगळ्या सुंदर ठिकाणांचं, या सर्वांमुळे जो प्रोड्युसर आहे चित्रपट निर्माता त्याचा खूप खर्च होत असेल आणि म्हणूनच अँट हा बिग बजेट मूव्ही असेल असं आपल्याला वाटतं. हे आपण इथे मांडलेलं आहे. पुढे चौथा प्रश्न आहे, कॅन यू थिंक ऑफ अदर रिझन्स फॉर रितिकाज डिसिजन. रितिकाने जे चित्रपटापासून ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे त्याच्या मागे काही इतर कारणे असतील का असं तुम्हाला वाटतं का? तर असतील तर त्या कारणांचा इथे आपल्याला उल्लेख करायचा आहे. तर शी मस्ट बी टायर्ड ऑफ ऍक्टिंग फॉर अ लॉंग टाइम, खूप वेळ ऍक्टिंग केल्यामुळे कदाचित ती थकली असेल त्यामुळे ती ब्रेक घेत असेल. किंवा शी माइट बी चूजिंग सम डिफरंट करिअर ऑर बिझनेस, ती काहीतरी वेगळं करिअर यापुढे करणार असेल किंवा काही बिझनेस करणार असेल, यासाठी सुद्धा हा निर्णय घेऊ शकते ती. शी मस्ट हॅव थॉट ऑफ रिटायरिंग वेन शी वॉज ॲट द टॉप, कधी कधी खूप चांगल्या पोझिशनवर असताना सुद्धा काही व्यक्ती रिटायर होतात, तसा काहीतरी तिचा विचार असेल, कारण ती आत्ता हायेस्ट पेड ॲक्ट्रेस आहे बॉलिवूडमधली. तर मग याच वेळेस आपण रिटायर व्हावं असं कदाचित तिला वाटलं असावं. शी माइट बी गेटिंग मॅरिड, किंवा ती लग्न करणार असेल लवकरच, त्यामुळे सुद्धा तिने बॉलिवूडचा सोडण्याचा निर्णय घेतलेला असू शकतो. अशा अनेक शक्यता आहेत, त्यातील काही शक्यता आपण या ठिकाणी या उत्तरामध्ये लिहिलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्तही तुम्ही काही शक्यता लिहू शकता. पाचवा प्रश्न आहे, व्हॉट विल बी रितिकाज रिॲक्शन टू धिस न्यूज. या बातमीबद्दल रितिकाची प्रतिक्रिया काय असेल? आता ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर रितिकापर्यंत ती पोहोचेल आणि यावर तिच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असू शकतात. तर त्या काही प्रतिक्रियांचा आपण इथे उल्लेख करायचा आहे. तर रितिका विल रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन फॉर हर डिसिजन, म्हणजे तिने जो निर्णय घेतला आहे त्यासाठी कोणतंही कारण देण्यास ती नकार देऊ शकते. रिफ्यूज म्हणजे नकार देणे. ऑर किंवा शी विल नॉट मेक एनी कमेंट, किंवा ती याविषयी बोलणंही टाळू शकते. शी माइट कॉल अ प्रेस कॉन्फरन्स टू क्लिअर द थिंग्स, किंवा ती एखादी पत्रकार परिषद घेऊ शकते. प्रेस कॉन्फरन्स म्हणजे पत्रकार परिषद. जेव्हा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीला एखाद्या गोष्टीविषयी लोकांशी बोलायचं असतं तेव्हा ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, पत्रकार परिषदेत घेतात. यामध्ये अनेक पत्रकारांना ते बोलवतात आणि आपलं म्हणणं समोर मांडतात आणि मग ते म्हणणं पत्रकार वेगवेगळ्या माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवतात. तर अशा तऱ्हेची पत्रकार परिषद सुद्धा ती घेऊन आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या स्पष्टपणे मांडू शकते. अशा अनेक प्रतिक्रिया ती देऊ शकते. त्यातील काही प्रतिक्रियांचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. आता पुढे तिसरी बातमी आहे, सी मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री, म्हणजे इतिहासातील सर्वात धोकेदायक काळ सध्या आहे अशा स्वरूपाची ही बातमी आहे. या बातमीमध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी जी
आपल्या जगाविषयी काही भाकितं केलेली आहेत, त्यांचं वर्णन या बातमीमध्ये आलेलं आहे, त्यावर आधारित ही बातमी आहे. तर पाहूया याच्यावर काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, गेस द मीनिंग ऑफ मॅनकाइंड. या शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे, मॅनकाइंड या शब्दाचा. तर मॅनकाइंड म्हणजे काय, तर ऑल द ह्युमन्स, या पृथ्वीवर जेवढे काही सजीव आहेत, स्त्री पुरुष, त्या सर्वांना एकत्रितपणे मॅनकाइंड म्हटलं जातं, किंवा ह्युमन रेस म्हणजे संपूर्ण मनुष्य जात, या सर्वासाठी म्हणून मॅनकाइंड हा शब्द वापरला जातो. कोणताही विशेष व्यक्ती नाही, तर जगातील सर्व व्यक्ती यांना एकत्रितपणे मॅनकाइंड म्हणून आपण म्हणतो. दुसरा प्रश्न आहे, व्हिच वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ. पृथ्वीकरता बातमीत कोणते शब्द किंवा शब्दसमूह वापरले आहेत. आता पृथ्वीला आपण वेगवेगळ्या शब्दांनी संबोधतो, तर या बातमीमध्ये सुद्धा काही शब्द पृथ्वीसाठी आलेले आहेत, ते फक्त आपल्याला इथे शोधून लिहायचे आहेत. तर बातमी वाचल्या, वर्ल्ड अँड प्लॅनेट आर द वर्ड्स युज्ड फॉर द अर्थ इन द न्यूज. या न्यूजमध्ये वर्ल्ड आणि प्लॅनेट हे दोन शब्द पृथ्वीकरता वापरलेले आहेत, हे आपल्या लक्षात येतं. तिसरा प्रश्न आहे, विच ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस. दिलेल्या समस्यांपैकी सर्वात मोठी समस्या कोणती आहे असा तुमचा विश्वास आहे, यावर चर्चा करायची आहे. आपल्याला काही समस्या पृथ्वीसमोर असणाऱ्या आणि पर्यायाने पूर्ण मनुष्य जातीसमोर असणाऱ्या काही समस्या या बातमीमध्ये वाचायला मिळतात. तर त्यापैकी आपल्या मते सर्वात मोठी कोणती समस्या आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. आपल्याला 3 समस्या दिलेल्या आहे. क्लायमेट चेंज म्हणजे वातावरणातील बदल, ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येची अनिर्बंध वाढ, खूप मोठ्या प्रमाणावर होणारी वाढ, आणि इपिडेमिक डिसीजेस म्हणजे असे रोग जे साथीने पसरतात. तर या ठिकाणी या 3 पैकी कोणताही प्रॉब्लेम जो आपल्या मते सर्वात मोठा आहे तो आपण इथे लिहू शकतो. आपण इथे क्लायमेट चेंज घेतलेला आहे, पण आता कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण इपिडेमिक डिसीज हा सुद्धा मोठा प्रॉब्लेम आहे, तोही घेऊ शकतो. एखाद्याला जर वाटलं असेल ओव्हर पॉप्युलेशन ही मोठी समस्या आहे सर्वात, तर ती सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. इथं आपलं मत आहे, त्यामुळे तिन्हीपैकी कोणतीही समस्या आपण घेऊ शकतो. चौथा प्रश्न आहे, डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर्स. आपल्या शिक्षकांच्या सहाय्याने आपल्याला खालील गोष्टींवर चर्चा करायची आहे, खालील विधानांवर चर्चा करायची आहे. त्यातील पहिलं विधान आहे, वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन व्हिच वी लिव्ह. आपल्याकडे जी टेक्नॉलॉजी प्रगत झालेली आहे, तंत्रज्ञान जे प्रगत झालेलं आहे, त्या तंत्रज्ञानामध्ये आपलं मनुष्य जीवन सोपं झालेलं आहे, परंतु या तंत्रज्ञानामुळेच आपल्याला आपली पृथ्वी नष्ट होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. अशा अर्थाचं हे विधान आहे की आपल्याकडे आता अशी टेक्नॉलॉजी आहे की ती टेक्नॉलॉजी आपण ज्या ग्रहावर राहतो, ज्या पृथ्वीवर राहतो, त्याला ती उद्ध्वस्त करू शकते. यावर आधारित आपल्याला चर्चा करायची आहे. त्याचप्रमाणे दुसरं विधान दिलेलं आहे, वी विल हॅव बिल्ट कॉलनीज अमिड द स्टार्स. येणाऱ्या काळामध्ये ताऱ्यांच्या मध्ये कुठेतरी पृथ्वीच्या बाहेर आपण राहण्याची निवासी ठिकाणं तयार केलेली असतील, अशा तऱ्हेचं हे विधान आहे. यावर आपण चर्चा करायची आहे. त्यानंतर राईट नाऊ वी हॅव ओनली वन प्लॅनेट. आत्ता, राईट नाऊ म्हणजे आत्ता आपल्याकडे फक्त एक ग्रह आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे फक्त राहण्यायोग्य एकच ग्रह आहे, पृथ्वी. याच्या व्यतिरिक्त इतर ग्रह आपल्याकडे आत्ता नाहीत. जर ते खूप लांबवर असतील, ते अजूनही आपल्या मनुष्याच्या आवाक्यात आलेले नाहीत. आपल्या आवाक्यात आपल्याला माहीत असलेले हा एकमेव पृथ्वी हा ग्रह आहे की जिथे आपण राहू शकतो, असं अर्थाचं हे वाक्य आहे. आणि यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. पुढे 5वा प्रश्न आहे, प्रोफेसर हॉकिंग रोट अबाउट द प्रॉब्लेम्स इन द गार्डियन. व्हाय इज इट गिव्हन ॲज न्यूज इन द पेपर्स. आता गार्डियन या वर्तमानपत्रात हॉकिंग यांनी हे लिहिलेलं आर्टिकल आहे, सदर आहे, याची न्यूज का झालेली आहे, हे न्यूज म्हणून सगळीकडे का प्रसिद्ध केलं आहे, असा हा प्रश्न आहे. तर आपल्या लक्षात येते की ज्या महत्त्वाच्या आणि ज्ञानसंपन्न अशा व्यक्ती असतात, त्या जेव्हा काही भाकितं करतात किंवा एखाद्या गोष्टीविषयी मत मांडतात, तर त्याला एक वेगळं महत्त्व असतं आणि त्यामुळं त्याला सर्व वर्तमानपत्र महत्त्वाची बातमी म्हणून प्रसिद्धी देतात. तर तसंच इथे झालेलं आहे. त्यामुळे आपण हे आपलं मत मांडणार आहोत. इट इज गिव्हन इन द न्यूज टू मेक पब्लिक अवेअर ऑफ डेंजरस सिच्युएशन. तर हे का दिलेलं आहे, तर लोकांना आपली जी धोकादायक परिस्थिती आहे संपूर्ण मानव जातीची, ती कळावी, ती लक्षात यावी, तिच्याविषयी जाणीव व्हावी, म्हणून ही न्यूज दिलेली आहे. अँड मेक देम अंडरस्टँड
द इम्पेंडिंग कॅलॅमिटीज, आपल्यावर कोणकोणते मोठे आघात होऊ शकतात भविष्यामध्ये, आपल्यावर कोणकोणती मोठी संकटं येऊ शकतात संपूर्ण पृथ्वीवरील मानवजातीवर, हे लोकांना कळावं यासाठी सुद्धा ही बातमी दिलेली आहे. द न्यूज विल इन्स्पायर द सायंटिस्ट टू फाइंड रेमेडीज टू प्रोटेक्ट द अर्थ. आणि या बातमीद्वारे शास्त्रज्ञांना सुद्धा एक प्रेरणा मिळेल की आपल्याला जर व्यवस्थित मनुष्यजात टिकायला हवी असेल तर ह्या पृथ्वीची आपण संरक्षण केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, आणि त्यासाठी मग आपण काही उपाय शोधता येतील का, या दृष्टीने सर्व शास्त्रज्ञ विचार प्रवृत्त होतील. हा सुद्धा या बातमीमागचा उद्देश आहे. अशा तऱ्हेने या बातमीमागचा उद्देश, ही बातमी का दिली गेली, हे आपण इथे लिहिलेलं आहे. आता इथे आपल्याला 2 मिनिट्स ऑफ ओरल वर्क, आपल्याला एक ओरल वर्क दिलेला आहे, तोंडी काम दिलेलं आहे. टेल ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. या ठिकाणी काही वर्ड्स दिलेले आहेत आणि त्यांच्याशी संबंधित आपल्याला शब्द लिहायचे आहेत. तर इथे पहिला आहे न्यूज. न्यूजशी संबंधित आपल्याला फ्रंट पेज न्यूज, स्पोर्ट्स न्यूज, पीस ऑफ न्यूज, न्यूज एजन्सी, रिपोर्टर, न्यूज डीलर, न्यूज रीडर अशा अनेक शब्द या ठिकाणी सांगता येतील. त्याचप्रमाणे टीव्हीशी संबंधित सांगता येईल प्रोग्राम्स, कार्टून्स, चॅनल्स, सिरियल्स, लाईव्ह प्रोग्राम्स, अँटेना, रिमोट, रिले अँकर्स अशा तऱ्हेचे आपल्याला टीव्हीशी संदर्भातील हे शब्द सांगता येतील. आता रेडिओशी संदर्भातील काही शब्द आपल्याला सांगता येतील. न्यूज, सॉंग्स, ब्रॉडकास्ट, रेडिओ स्टेशन, नॅशनल रेडिओ, लोकल रेडिओ, रेडिओ सिग्नल, इंटरव्ह्यू, हे सर्व शब्द रेडिओशी संबंधित आहे. आता मोबाईलशी संबंधित आपल्याला शब्द सांगायचे आहेत. सेल्युलर फोन, सेलफोन, नेटवर्क, मोबाईल नंबर, चार्जर, कॉल्स, मोबाईल कंपनी, स्मार्टफोन्स अशा अनेक शब्द आपण मोबाईलशी संबंधित सुद्धा सांगू शकतो. यानंतर आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. ऍक्टिव्हिटी अशी आहे, कोणत्याही मोठ्या वर्तमानपत्रातील काही बातम्यांचे नमुने पहा. त्यातील विविध प्रांतांतील, देशांतील वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या विषयासंबंधीच्या बातम्यांचे निरीक्षण करा व नंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 70 व 72 वरील बातम्या कशा प्रकारच्या आहेत ते सांगा. आपल्याला प्रत्यक्ष वर्तमानपत्राचं निरीक्षण करायचं आहे. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बातम्या असतात ते पाहायचं आहे आणि आपल्याला ज्या बातम्या दिलेल्या आहेत पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 70 व 72 वर, त्या बातम्या कोणत्या प्रकारच्या आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. ते इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या असतात. त्याच्यामध्ये पहिली जी आपल्याला बातमी दिली होती सिटी न्यूज आहे, एज्युकेशनल आहे आणि रिलेटेड टू रायझिंग कॉपी इव्हेंट्स किंवा केसेस. कॉपीची जी प्रकरणं वाढत चाललेली आहे त्या संदर्भातील आहे. तर आपण तिचा प्रकार आणि ती कशाच्या संदर्भात आहे ते इथे लिहिलेलं आहे. पुढची जी बातमी होती ती आपल्याला सिटी न्यूज आहे, कल्चरल आहे आणि रिलेटेड टू फिल्म इंडस्ट्री. ती आपल्याला सांस्कृतिक विश्वातली आहे, मनोरंजन विश्वातली आहे आणि रिलेटेड टू फिल्म इंडस्ट्री, चित्रपट उद्योगातील ती बातमी आहे. कारण रितिका बॉलिवूडमधून रिटायर होत आहे अशा स्वरूपाची ती बातमी होती. त्यामुळे ती कल्चरल, सांस्कृतिक किंवा मनोरंजन, एंटरटेनमेंट विश्वातली बातमी आहे आणि ती फिल्म इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे. पुढे तिसरी जी बातमी आहे ती आहे वर्ल्ड न्यूज. याच्यामध्ये सायन्स आणि एन्व्हायरमेंट म्हणजे विज्ञान आणि वातावरण किंवा आपल्या भोवतीचा निसर्ग या संदर्भातली ती बातमी होती. रिलेटिंग टू क्लायमेट चेंज अँड चॅलेंजेस फेस्ड बाय द वर्ल्ड. जगापुढे जी आव्हानं आहेत त्या संदर्भातील ती बातमी होती आणि ती जागतिक पातळीवरची बातमी असल्यामुळे ती वर्ल्ड न्यूज आहे. पुढे 72 पेजवर जी बातमी आहे जी आता आपण पुढे पाहणार आहोत, क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स, ही बातमी जी आहे ती लोकल न्यूज आहे, मेडिसिनशी संबंधित आहे म्हणजे औषध विश्वातील आहे. रिलेटिंग टू द क्वॅक म्हणजे भोंदू डॉक्टर जो असतो, क्वॅक म्हणजे भोंदू डॉक्टर यांच्या संदर्भातील आहे. चीटिंग गलिबल पीपल, ज्या लोकांना आपण त्यांना फसवलं जातं अशा लोकांच्या विषयी एका भोंदू डॉक्टर विषयी ही चौथी बातमी आहे की लोकल न्यूज प्रकारातली आहे. आणि मेडिसिन विश्वातली आहे म्हणजे उपचार विश्वातली ती बातमी आहे. असं आपण इथे चारही बातम्यांचे प्रकार आणि ते कशाच्या संदर्भात बातम्या आहेत ते इथे लिहिलेलं आहे. पुढे प्रश्न आहे, व्हॉट अदर आयटम्स डू यू फाइंड इन अ न्यूज पेपर बिसाइड्स न्यूज. वर्तमानपत्रात बातम्यांव्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टी असतात. तर आपल्याला माहिती आहे वर्तमानपत्रामध्ये अनेक गोष्टी एकत्र केलेल्या असतात. बातम्यांव्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी असतात. त्यातील काही महत्वाच्या गोष्टी आहेत आर्टिकल्स म्हणजे लेख, ॲडव्हर्टाइजमेंट्स म्हणजे जाहिराती, स्टोरीज, सर्वेज, रिव्ह्यूज ऑफ बुक्स, प्लेज, फिल्म्स etc. म्हणजे इथे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिराती, स्टोरीज म्हणजे काही कथा असतात, त्याप्रमाणे सर्वे असतात, काही वेगवेगळे
जे सर्वेक्षण होतात त्याचे निष्कर्ष वगैरे ते दिलेले असतात. त्याप्रमाणे रिव्ह्यूज ऑफ बुक्स, प्लेज, फिल्म्स, चित्रपट, नाटक, पुस्तकं याविषयीचे अभिप्राय, याविषयीची समीक्षा सुद्धा या न्यूजपेपर्समध्ये येते. पीपल्स ग्रीव्हन्सेस म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जेव्हा काही दुःखद गोष्ट घडते त्याविषयीचे दुःखद निधन, त्याच्याविषयीची श्रद्धांजली ही सुद्धा न्यूजपेपरमध्ये व्यक्त केली जाते. डिबेट्स, वेगवेगळ्या चर्चा असतात. कोर्ट केसेस, कोर्टमध्ये ज्या केसेस चाललेल्या असतात त्या संदर्भात माहिती असते. अशा अनेक प्रकारची माहिती बातम्यांव्यतिरिक्त या वर्तमानपत्रामध्ये असते. आता आपण चौथी बातमी जी आपली शेवटची आहे ती पाहणार आहोत. क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स म्हणजे सर्व प्रकारच्या रोगांवर अतिशय वेगाने इलाज, अशा हेडिंग खाली ही बातमी आहे. आणि इथे प्रश्नचिन्ह आहे, म्हणजेच या बातमीमध्ये काहीतरी वादग्रस्त किंवा संदिग्ध असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर गेस द मिनिंग ऑफ, इथे शब्दांचे अर्थ लिहायचे आहे. पहिला शब्द आहे फ्लॉक. तर फ्लॉक म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणी जेव्हा लोक मोठ्या प्रमाणावर जमतात त्याला आपण फ्लॉक म्हणतो. त्यामुळे टू गॅदर टुगेदर इन लार्ज नंबर, मोठ्या प्रमाणावर एकत्र येणं याला फ्लॉक असं म्हणतात. फॉलोअर्स, पर्सन हू सपोर्ट और ॲडमायर अ पर्टिक्युलर पर्सन, सपोर्टर्स. या ठिकाणी फॉलोअर म्हणजे आपल्याला ठाऊक आहे की सोशल मीडियाच्या संदर्भाने हा शब्द बऱ्याचदा वापरला जातो. एखादी प्रसिद्ध व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीला सपोर्ट करणारे अनेक लोक असतात, त्याची स्तुती करणारे अनेक लोक असतात. तर असे जे लोक असतात की जे कोणातरी एखाद्या विशिष्ट व्यक्तीला सपोर्ट करतात, तर अशा सर्व लोकांना फॉलोअर्स असं म्हटलं जातं. दुसरा प्रश्न आहे, व्हाय इज देअर अ क्वेश्चन मार्क इन द हेडिंग, शीर्षकात प्रश्नचिन्ह का आहे. इथे ही जी बातमी आहे या बातमीच्या शीर्षकामध्ये प्रश्नचिन्ह आहे. हे का आहे, तर रिपोर्टर हिमसेल्फ इज डाऊटफुल अबाउट द कंटेंट ऑफ द न्यूज. हे जे रिपोर्टर्स आहेत, जे पत्रकार आहेत ज्यांनी ही बातमी दिली आहे, तर या बातमीचा अर्थ असा आहे की क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट, सर्व रोगांवर तात्काळ इलाज. तर सर्व रोगांवर तात्काळ इलाज हे आतापर्यंत शक्य झालेलं नाही. त्यामुळे हे खरं आहे का असा डाऊट प्रत्यक्ष रिपोर्टर म्हणजे बातमीदाराच्याच मनात आहे. त्यामुळे इथे प्रश्नचिन्ह आहे. ही हॅज गिव्हन द न्यूज बट लेफ्ट इट टू द पीपल टू डिसाइड वेदर टू बिलीव्ह इट ऑर नॉट. त्यांनी ती बातमी दिलेली आहे, पण सत्य मांडल्यानंतर बातमीमध्ये लोकांवर त्यांनी निर्णय सोपवलेला आहे की हे खरं आहे की नाही, आणि त्यासाठी इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. विच पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल, विच पार्ट मे नॉट बी रिलायबल, हाऊ डू वी लर्न दॅट. बातमीतील कोणता भाग विश्वसनीय आहे, कोणता भाग अविश्वसनीय आहे, आपल्याला हे कसे समजते. आता या बातमीमध्ये वेगवेगळी माहिती दिलेली असते. यातील प्रश्नचिन्हामुळे ही माहिती संदिग्ध आहे, तेव्हा यातील काही माहिती विश्वसनीय असते, काही माहिती अविश्वसनीय असते, आणि ते आपल्याला आपल्या सद्सद्विवेक बुद्धीवरून ठरवायचं असतं. ते इथे आहे. आपण बघूया. द न्यूज दॅट पीपल आर फ्लॉकिंग नियर आंबेगाव फॉर द स्पेशल पावडर सीम्स टू बी रिलायबल. आता आंबेगाव या ठिकाणी त्या भोंदूबाबाने एक स्पेशल पावडर विकण्याचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यासाठी तिथे लोकांची खूप गर्दी होत आहे. हे विधान आपल्या बातमीमध्ये आलेलं आहे आणि हे विधान विश्वसनीय आहे, कारण ती बातमीमध्ये ती गर्दी होत आहे म्हणूनच त्याची बातमी तयार झालेली आहे. तेव्हा लोकांची गर्दी होत आहे हे विश्वसनीय आहे. इट इज रिलायबल बिकॉज we know that even today many gullible, illiterate and ignorant people believe in such news and keep faith in such miracles. आता ही बातमी खरी का असू शकते किंवा बातमीतील हा सुरुवातीचा भाग खरा का असू शकतो, याचं कारण असं आहे की आजही आपल्याला माहिती आहे की अनेक जे अशिक्षित अडाणी लोक आहेत की जे सहजपणे कोणाकडूनही फसवले जातात, असे लोक चमत्काराच्या ठिकाणी गर्दी करतात. मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, मोठ्या प्रमाणावर त्यांना अंधविश्वास असतो की हे केल्याने आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे, आपली प्रकृती पूर्णपणे बरी होणार आहे. आणि त्यामुळं जो न्यूजचा पहिला भाग आहे की जिथे आंबेगाव जवळ त्या व्यक्तीच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे हे सांगितलेलं आहे, हे आपल्याला खरं वाटतं की त्या ठिकाणी ही गर्दी होत असेल. पुढे द न्यूज दॅट मिरी बाबाज स्पेशल हर्बल पावडर क्युअर्स ऑल सॉर्ट्स ऑफ डिसीजेस मे नॉट बी रिलायबल न्यूज. आता गर्दी होते हे खरं आहे, परंतु मिरी बाबाची स्पेशल पावडर खाऊन सर्व प्रकारचे रोग चटकन बरे होतात हे मात्र आपल्याला विश्वसनीय वाटत नाही. मे नॉट बी रिलायबल न्यूज, ही रिलायबल न्यूज वाटत नाही. धिस वी नो फ्रॉम डॉक्टर कर्निक्स स्टेटमेंट. असं आपण का म्हणू शकतो, तर त्याच भागातील जे डॉक्टर कर्निक आहेत त्यांचं एक स्टेटमेंट आलेलं आहे दॅट द नंबर ऑफ पेशंट्स
in the Ambegav Civil Hospital has increased in the last few weeks. डॉक्टर कर्णिक हे आंबेगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये काम करतात आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की गेल्या काही आठवड्यांमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारे जे पेशंट्स आहेत त्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. जर हे भोंदूबाबाजी पावडर देत आहेत त्या पावडरने जर खरेच सर्व रोग बरे होत असतील तर दवाखान्यातील रुग्णांची संख्या कमी व्हायला हवी, उलट ती वाढलेली आहे असं डॉक्टर कर्णिक यांचं स्टेटमेंट आहे. आणि त्यावरून आपण हे सांगू शकतो की हा जो चमत्कार मिरी बाबा सांगत आहेत की त्यांनी दिलेल्या पावडरमुळे सगळे रोग बरे होतात, हा नक्कीच न्यूजचा खोटा भाग आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. पुढे चौथा प्रश्न आहे, विल मिरी बाबा अँड हिज फॉलोअर्स लाईक द न्यूज? मिरी बाबा व त्याच्या शिष्यांना ही बातमी आवडेल का? तर साहजिकच आहे की जर मिरी बाबाच्या विरोधात ही बातमी आहे तर त्यांना ती आवडणार नाही. त्यामुळे आपण उत्तर लिहिलं आहे, दे विल नॉट लाईक द न्यूज बिकॉज द न्यूज कुड रेज क्वेश्चन्स अँड डाऊट्स. त्यांना ही न्यूज आवडणार नाही कारण त्यांच्या कामावर प्रश्न या न्यूजमधून मांडला जात आहे, संशय व्यक्त केला जात आहे. अमंग द पीपल दे माइट प्रोटेस्ट अँड अपोज दिस न्यूज. आणि त्यामुळं मिरी बाबा व त्यांचे शिष्य कदाचित या बातमीला विरोध करतील, याच्या विरुद्ध काहीतरी ते कारवाई सुद्धा करू शकतात. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट शुड यू डू वेन यू फॉल इल? जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा तुम्ही काय करायला हवं? तर इफ आय फॉल इल आय मस्ट गो टू माय फॅमिली डॉक्टर. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपण आपल्या फॅमिली, हीच कृती आपली योग्य ठरणार आहे, त्यामुळे आपण इथे हे उत्तर लिहिलेलं आहे. पुढे प्रश्न आहे, इमॅजिन हाऊ धिस न्यूज आयटम हेल्प्ड पीपल अंडरस्टँड द ट्रूथ. एक कल्पना करा की या न्यूजमुळे लोकांना सत्य कळालेलं आहे की मिरी बाबाज पावडर कॅनॉट क्युअर डिसिजेस. मिरी बाबाची जी पावडर आहे ती कोणताही रोग बरा करू शकत नाही हे सत्य या बातमीमुळे लोकांना कळालं. राईट द स्टोरी अबाउट इट इन शॉर्ट इन युअर मदर टंग. आपल्या मातृभाषेमध्ये याविषयी आपल्याला एक स्टोरी लिहायची आहे, कथा लिहायची आहे. तर आपण इथे पाहूया कशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल. काही सुशिक्षित तरुणांनी मिरी बाबाच्या मठापाशी जमलेल्या सर्व रुग्णांना जमा केले. मिरी बाबाला मठाबाहेर आणले आणि ती पावडर म्हणजे औषध नसून साधे बाजरीचे पीठ आहे हे सत्य त्या सर्वांसमक्ष मिरी बाबाला कबूल करायला लावले. मिरी बाबाने आपण पैसे कमावण्याकरता लोकांना फसवले हे कबूल केले. अशा पद्धतीने आपण ही छोटीशी कथा स्वरूपामध्ये माहिती लिहिलेली आहे. ही आणखी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा लिहिता येईल. अशा तऱ्हेने चौथ्या बातमीवर आधारित असलेले प्रश्न आपण इथे सोडवलेले आहेत. यानंतर आपल्याला इंग्लिश वर्कशॉप आहे, त्याच्यामध्ये एकच प्रश्न आहे तो पाहूया. राईट युअर ओन इम्प्रेशन्स अबाउट द न्यूज आयटम्स गिवन इन ए, बी, सी अँड डी इन द टेबल बिलो. आपल्याला ज्या ए, बी, सी आणि डी अशा 4 बातम्या दिलेल्या आहेत त्या संदर्भात आपलं मत द्यायचं आहे. या ठिकाणी कॉलम दिलेले आहेत, त्यानुसार आपण मत लिहिणार आहोत. तर पहिली बातमी आहे न्यूज आयटम ए. ही बातमी गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे? तर ही गुड न्यूज आहे, कारण पहिल्या बातमीमध्ये कॉपीवर प्रतिबंध येणार आहे, त्यामुळे ही चांगलीच बातमी आहे. आता ही रिलायबल आहे का अनरिलायबल आहे? तर रिलायबल आहे, म्हणजे विश्वसनीय आहे, याच्यावर विश्वास ठेवता येतो. इंटरेस्टिंग आहे, अनइंटरेस्टिंग आहे की बोरिंग आहे, म्हणजे लक्षवेधी आहे, आपल्याला त्यात इंटरेस्ट वाटेल अशी आहे, अजिबात इंटरेस्ट वाटणार नाही अशी आहे, की बोर करणारी आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे मत द्यायचं आहे. तर पहिली बातमी ही आपल्याला इंटरेस्टिंग वाटते, कारण शूज बंद होत आहे, ते काहीतरी नवीन होत आहे, त्यामुळे ते इंटरेस्टिंग आहे. पुढची दुसरी बातमी जी आहे ती बॅड न्यूज आहे, कारण रितिका नावाची अभिनेत्री आपलं क्षेत्र सोडत आहे, त्यामुळे आपण तिला बॅड न्यूज म्हणू शकतो. रिलायबल आहे का अनरिलायबल आहे? तर रिलायबल आहे, कारण तिने स्वतः तसा खुलासा केलेला आहे. इंटरेस्टिंग आणि इंटरेस्टिंग और बोरिंग, तर या ठिकाणी आपण इंटरेस्टिंग म्हणू शकतो. तिसरी जी बातमी आहे ती सुद्धा बॅड न्यूज आहे, कारण आपल्या संपूर्ण मानवजातीपुढे जी संकट उभा राहिलेली आहेत ती संकट यातून मांडलेली आहेत, त्यामुळे ही बॅड न्यूज आहे. रिलायबल आहे की अनरिलायबल आहे? तर ही रिलायबल आहे, कारण या ठिकाणी स्टीफन हॉकिंग जे अतिशय प्रथित यश असे शास्त्रज्ञ आहे आणि त्यांनी स्वतः गार्डियन या वृत्तपत्रामध्ये हा लेख लिहिलेला आहे, त्यामुळे ही बातमी संपूर्णपणे रिलायबल आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ही बातमी इंटरेस्टिंग आहे, कारण संपूर्ण मानवजातीशी ती निगडीत आहे, त्यामुळे आपल्याला तिच्याविषयी इंटरेस्ट वाटतो वाचण्याविषयी. तर ही बातमी इंटरेस्टिंग आहे असं आपण म्हणू शकतो. चौथी जी आहे ती ही बॅड न्यूज आहे, कारण या ठिकाणी एका भोंदूबाबाने समाजाला कसं फसवलं हे मांडलेलं आहे, त्यामुळे ती बॅड न्यूज आहे. आता ही रिलायबल आहे की अनरिलायबल आहे? तर या ठिकाणी आपण तिला अनरिलायबल असं म्हणणार आहोत, कारण ती पावडर
किंवा अशा कोणत्याही प्रकारची पावडर सर्व रोगांवर इलाज असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे ही बातमी अनरिलायबल आहे. आणि इंटरेस्टिंग की अनइंटरेस्टिंग, तर आपण तिला अनइंटरेस्टिंग म्हणणार आहोत, कारण अशा प्रकारच्या चमत्कारांविषयी आपल्याला कोणताही इंटरेस्ट असणं योग्य नाही. त्यामुळे आपण ती अनइंटरेस्टिंग बातमी असं म्हणणार आहोत. अशा पद्धतीने या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉपमध्ये असलेला एकमेव प्रश्न आपण सोडवलेला आहे. या पाठामध्ये आपल्याला 4 बातम्या, त्या 4 बातम्यांवर आधारित वेगवेगळे प्रश्न आणि त्या सर्वांवर एकत्रित असा एक इंग्लिश वर्कशॉपमधील प्रश्न आपण सोडवलेला आहे. या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि व्यवस्थित सर्व माहिती समजून घ्या. इथे आपला इंग्लिश वर्कशॉप पूर्ण होत आहे. धन्यवाद.